नमस्कार मित्रांनो, आज आता आपण चाललेलो आहे आपल्या गाडीसाठी शिरोरला. आपल्या गाडीमधून शॉक अब्सॉर्बरमधून चक 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 असा आवाज येतोय. मी थोडं सायलेंट होतो म्हणजे तुम्हाला तो समजेल आवाज कसा येतोय. एवढा इथे काही जाणवत नाही आवाज, कारण रस्ता थोडासा खराब आहे. पण शॉक अब्सॉर्बरमधून आपल्या गाडीला काल ते परवापासून चक 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 असा आवाज येतोय ह्या साईडने, म्हणजे गाडीच्या डाव्या साईडने. आज शोरूमवाल्यांशी माझं बोलणं झालं तर ते म्हटले की येऊन दाखवून जा. तर आज आपण शिरूरला चाललेलो आहोत आपल्या गाडीला डॉक्टरांकडे घेऊन. तिला नक्की काय झाले ते पाहूयात आपण. तिचा आवाज कसा येतो हा आता चालू गाडीमध्ये तुम्हाला जाणवत नाही आहे आणि तो आवाज कॅप्चर पण होत नाही आहे, पण मी त्याचं एक रेकॉर्डिंग सेपरेट ह्या व्हिडिओमध्ये ॲड करतो. आणि हा प्रॉब्लेम का झाला, कसा झाला आणि तो सॉर्ट आऊट कसा केला आम्ही, याचं सगळं व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. त्याच्यामुळं तुम्हाला पण काहीतरी फायदा होईल की गाडीमध्ये जर असा आवाज झाला तर आपण काय केलं पाहिजे आणि तो आवाज का होतो, काय कारण असतं अशा आवाजामागं, आपण कोणती प्रिकॉशन घेतली पाहिजे, जर असा आवाज आला तर तत्काळ कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी आता आपण फिटरकडे जाणार आहोत शोरूमला. आणि सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे हुंडाई शोरूममध्ये. आमच्या गाडीचं शॉक अब्सॉर्बर चेंज करायचं आहे म्हणून. इथं एवढी मोठी बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत. इथं आमची गाडी. चला आत जाऊयात. आम्ही एवढं लवकर आलोय की आता शोरूम उघडले आणि हे सगळं साफसफाई झाडून वगैरे चाललेलं आहे. खूप लवकर आल्यामुळं आम्हाला वेळ कसा घालवावा ते समजत नव्हतं. त्यासाठी मग आम्ही बाहेर नाश्त्यासाठी बाहेर आलो. तिथं मग TVSचं शोरूम वगैरे पाहिलं आणि थोडासा नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळाने पुन्हा एकदा आमच्या गाडीपाशी म्हणजे शोरूममध्ये आलेलो आहे आणि गाडीचं काम पाहत आहोत. तर इथं गाडी त्यावेळेस नेमकी खोललेली होती. आम्हाला न सांगताच त्यांनी लवकर ती गाडी आतमध्ये घेतली आणि चालू केलं काम. तर इथं तुम्ही पाहू शकता, हे त्यांचं शोरूम आहे आणि आपली इथं गाडी खोललेली आहे काम करण्यासाठी आणि शॉक अब्सॉर्बर ते इथं काढत आहेत आत्ता. बराच वेळ बसून राहिल्यामुळे पोरांना म्हणजे माझ्या मुलांना अपूर्वाला आणि अर्णवला काही करावं सुचत नव्हतं, म्हणून मग आम्ही त्यांच्या कस्टमर लॉन्जमध्ये बसलो आणि तिथं मग अपूर्वा आणि अर्णवने चहा कॉफी घेतली आणि तिथं TV पाहत बसले. त्याच्यात त्यांनी कार्टून्स पाहिले आणि बराच वेळ तिथं त्यांनी घालवला. हा अर्णव पहा तिथं कॉफी घेताना होता आत्ता आणि अपूर्वा TV पाहत असताना. वेळ भरपूर लागला, त्यामुळं बऱ्याच वेळा आम्हाला तिथं थांबावं लागलं. आम्ही 2 ते 3 वेळा खालीवर म्हणजे शोरूममधून खाली वर्कशॉपमध्ये जात होतो हे काम पाहण्यासाठी. कुठपर्यंत पोचले वगैरे, तर अपडेट्स त्यांच्याकडून थोडे लवकर येत नव्हते, म्हणून आम्ही स्वतः जाऊन चेक करत होतो की गाडी घेतली आहे का, गाडीचं काय चाललं आहे. जसं आम्हाला CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत होतं की त्यांनी काम करायला सुरुवात केली, आम्ही लगेच खाली यायचो आणि तिथं चेक करायचो.
ही आपली गाडी खोललेली आहे पहा. हा तिचा जुना शॉक ऑब्सर. आता नवीन शॉक ऑब्सर आपण टाकत आहोत. हे पुण्याचं शोरूम आहे. आपली गाडी वॉरंटीमध्ये असल्या कारणाने आपल्याला थोडासा खर्च कमी आलेला आहे. शॉक ऑब्सरच्या आतमध्ये प्लॅस्टिकचा पार्ट असतो, तो डॅमेज झाला होता खड्ड्यात आदळल्यामुळे, आणि त्यामुळे शॉक ऑब्सरसुद्धा लीक झालेला होता.